Come in. गुड मॉर्निंग सर. Good morning, Miss Rajni. बसा ना. थँक्यू सर. सर फाईल अदितीच्या सह्या झाल्या याच्यावर. Thank you very much, Miss Rajni. नाही सर, त्याची काही गरज नाही आहे. चुके. तुम्हाला कल्पनाही नसेल मिस रजनी, तुम्ही खूप मदत करताय माझी. सॉरी सर. आय मीन ही फाईल मिस आदितीकडे घेऊन जाणं, त्यावर त्यांच्या सह्या घेऊन येणं हे खरं तर तुमचं काम नाहीये, पण तरीही तुम्ही ते केलं म्हणून थँक्यू व्हेरी मच. पण बरं झालं सर, काल मी अदितीच्या घरी गेले. म्हणजे पूजा होती ना अदितीच्या घरी. तिच्या वडिलांची पण तब्येत बरी नव्हती मध्यंतरी, सो त्यांनाही भेटता आलं. गुड. मग कसे आहेत आता आदितीचे बाबा? हा, बरे आहेत आता. गुड. आणि पूजा कशी झाली? मिस रजनी? हो. पूजा होती ना मिस आदितीकडे? छान छान झाली पूजा. मिस रजनी, काही झालंय का? एनी प्रॉब्लेम? नाही, काही नाही. नाही म्हणजे तुम्ही जे सांगताय ते तुमचा चेहरा बोलत नाहीये. तुम्ही थोड्या टेन्शन मध्ये दिसताय. हा म्हणजे तुम्हाला जर सांगायचं नसेल तर तुम्ही नका सांगू, म्हणजे मी काही फोर्स नाही करणार. पण नाही सर, तसं नाहीये. ऍक्च्युली मी असा विचार करत होते की काही माणसं ना सतत वेगवेगळे मुखवटे घालून वावरत असतात आयुष्यात, सतत. म्हणजे May I come in, sir? ओ या मिस्टर जयराम खानोलकर. सर, ही फाईल तुमच्या कंपनीच्या पुढच्या 3 महिन्याच्या सगळ्या टूर्स, कॉन्फरन्स, परदेशी होणाऱ्या मीटिंग्स, सेमिनार्स सगळ्याच्या डिटेल्स त्याच्यात दिल्या. आणि सगळ्या प्लॅनिंग्सच्या पण डिटेल्स दिल्या. एकदा बघून घ्या. तुम्ही ओके केलं, सह्या केल्यात की मग मला पुढच्या अरेंजमेंट्स करायला. गुड. थँक्यू सर. पण कालची मीटिंग तुम्ही दोघांनी अटेंड केली असती तर बरं झालं असतं. एनिवे, पूजा ही महत्वाची होतीच ना मिस आदितीच्या घरची. सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. जय काल पूजेला तिथे नव्हता. इनफॅक्ट मी गेल्यानंतर तो अदितीच्या घरी पोहोचला. तुम्ही पूजेला गेला नव्हता? ओ ओ ओ, तुमचं काहीतरी पर्सनल काम होतं, राईट? तुमचा स्वतःचा बिझनेस जोर पकडतोय वाटतं. सर, तुम्ही म्हणालात तसंच होईल. जय खूप हुशार आहे. आहेच. मला कल्पना आहे त्याच्या हुशारीची आणि अनुभव सुद्धा आहे त्याच्या हुशारीचा. एक्सक्यूज मी सर, मला जरा. ओ येस प्लीज. थँक्यू सर. सर, त्या सह्या हव्या होत्या. तुम्ही अजून इथेच आहात, गेला नाहीत का? सह्या सर.
मला चेक करायला वेळ लागेल. इतर खूप कामं आहेत मला. ओके सर. मिस्टर जयराम खानोलकर, खूप हुशार आहेस तू. फक्त याला हुशारी म्हणावा की लबाडी एवढाच काय तो प्रश्न. काल पूजेला नव्हता गेलास तू? पूजा होती ना त्या भाड्याच्या घरात जिथे तू राहतोस? का तुझ्या नवीन ऑफिस मध्ये पूजा होती? झाला का बिझनेस सुरू झाला तुमचा? आता हाही महिना संपेल म्हणजे अजून एक महिना जाणार. एका वर्षात काहीतरी करून दाखवणार होतास तू. एक वर्ष हे असं सरेल. काय करणार काय आहेस तू? हा, जर काही मदत लागली तर सांग हा मला. ऑलरेडी तुमची खूप मदत होतीये सर. अजून काय मदत करणार आहात? रजनी पूजेला कशी आली? मला काही पेपर्स वरती आदितीच्या सह्या हव्या होत्या, सो हे कारण झालं सर. तुमचा मूळ हेतू रजनीने तिथे यावं हा होता. मी चुकून तुम्हाला बोलून गेलो घरी पूजा आहे आणि तुम्ही त्याचा चांगला फायदा घेतलात सर. मी हुशार आहे की नाही तुम्ही ठरवा, पण तुम्ही नक्कीच हुशार आहात. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की तुम्ही तुमची सगळी महत्वाची कामं सोडून मला त्रास व्हावा, माझ्यावर नजर ठेवता यावी म्हणून ह्या इथे येऊन बसल्यात. मी तुझ्यासाठी नाही आलो इथे. मी माझ्या मुलीसाठी आलो इथे, तिच्या सुखासाठी. तुम्हाला काय वाटतं ती या सगळ्यांनी सुखी होईल? ठीक आहे, तुम्हाला जर या सगळ्यात तिचं सुख दिसत असेल ना सर, तर तुम्ही सरळ अविनाश सरांना आणि औंधना जाऊन सगळं सत्य सांगून का नाही टाकत? तुम्हाला त्रास द्यायचा आहे ना मला, मग करा. एक घाव दोन तुकडे. येस, खर तर मी एका क्षणात संपवू शकतो तुझा हा खोटेपणा. अविनाश आणि देव मॅडमला मी हे सगळं सांगू शकतो, पण तरीही मी शांत आहे. तो केवळ माझ्या मुलीसाठी. कारण या सगळ्याचा वापर तू तिची सिंपती मिळवण्याकरता करशील याची खात्री आहे मला. आत्तापर्यंत तिच्या भोळेपणाचा फायदाच घेत आलायस ना तू. आणि दुसरं करणार तरी काय म्हणा तू? तुझ्यावर संस्कारच तसे झाले. तू फक्त वेळ काढतोयस. एक लक्षात ठेव, ज्या दिवशी आदितीच्या समोर तुझा हा खरा चेहरा येईल ना, त्या दिवशी तुझं खरं रूप तिला कळेल. मग तू फक्त बघच मी तुझं काय करतो ते. तुझ्यावर पहिला घाव मीच घालणार आहे. मला खात्री आहे तुम्ही ते नक्की कराल सर. तुमच्या प्रत्येक कृतीचं जिथल्या तिथे उत्तर देऊ शकतो मी, पण मी तसं करणार नाही. कारण तुम्हाला हे लक्षात येत नाहीये की तुमच्या वागण्याने तुमच्या मुलीलाच त्रास होतोय आणि मला तुमच्यासारखं वागून माझ्या आदितीला त्रास द्यायचा. माझ्या संस्कारात ते बसत नाही, कारण माझ्यावर खूप चांगले संस्कार झाले आणि त्या संस्कारांमुळेच आज मी तुम्हाला खूप रिस्पेक्ट देतोय. तुमच्याशी नम्रतेनेच वागतो, कारण जखमा तुम्हाला झाला ना तर त्रास माझ्या आदितीला होणार आणि त्यामुळे मी तुम्हाला मान देतोय, वयाचा आणि नात्याचा. आणि प्रश्न राहिला वेळेचा, तर सर वेळ आहे ती काय अशीही निघून जाईलच.
पण एक मात्र नक्की सर की प्रत्येक सेकंद माझ्यासाठी, माझ्या आयुष्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण हातातून निसटून जाणारा प्रत्येक सेकंद आमच्यातलं नातं टिकवण्याचं आव्हान आमच्या समोर उभं करतो. आणि हीच शक्ती आहे माझ्या आणि आदितीच्या नात्यातली. ही शक्ती आम्हाला कधी वेगळं होऊ देणार नाही. हस, एका वर्षात मी जर काही करू शकलो नाही तर आदितीला तुमच्याकडे आणून सोडेन. वचन दिलंय ना मी. तोडणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, ही वेळच येणार नाही. तोपर्यंत तुम्हाला जे काही करायचंय ना ते करा. काय घाव घालायचं ना घाला. मी पाठ दाखवणार नाही आणि या सगळ्याला घाबरून हारून जाणार नाही. कारण माझ्या बरोबर माझी आदिती आहे. ती फाईल सह्या करून झाल्यानंतर तांगड्याबरोबर पाठवून. थँक्यू. काय रजनी, मी आणि मिस्टर दाभोळकर काय बोलतोय हे ऐकायला थांबलेस इथे? मग हातच थांबायचंस ना. नाही अरे, असल्या फालतू लहान सहान सवय नाही आहेत मला. माझं सगळं दडक्यात असतं, थेट लपून छपून नाही करत काही. तशी सवय तुझ्या जवळच्या काही माणसांना. एनिवे, तो मुद्दा नाहीये. मला तुझ्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे, म्हणून तुझी वाट बघत इथे उभी होते. जयराम, अदिती, काय ग? अगं, बोलतोय आम्ही जरा. हो, माझं ऍक्च्युली एक काम होतं. अदिती, आम्ही बोलतोय दोघ जण, तर असं डिस्टर्ब नाही करायचं ना मध्ये. निदान विचारायचं तरी मी बोलू का म्हणून. हा, साधी गोष्ट आहे. सॉरी, मी ऍक्च्युली फक्त एवढंच बोलायला आले होते. इट्स ओके, इट्स ओके. मी बोलतेय जयशी, तू नंतर बोल. ओके. अगं, आणि आता जय काही तुझ्या हाताखाली काम करत नाही तुझ्या ऑर्डर्स फॉलो करायला. तुला ऑर्डर्स द्यायच्या असतील ना, तिला दे, जुईला. ती करेल फॉलो. रजनी, त्यांना कामाचं बोलायचं, महत्वाचं. जय, मलाही कामाचंच बोलायचंय, महत्वाचं. पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तू बोलून घे आदिती मॅडमशी, मी नंतर बोलते. खूप महत्वाचं. बोल. जय, मी उगाचच आले. मला असं वाटतंय ती माझ्या मंगळसूत्राबद्दल तुला काहीतरी सांगणार होती. तू एक काम कर, आधी तिला जाऊन भेट, तिच्याशी बोल. म्हणजे तसं काही कारण नसेल तर बरं होईल ना, निदान आपलं तरी टेन्शन जाईल. तू जा प्लीज, आधी तिच्याशी बोलून घे. हा, आणि कामाचं मी बघते, पण आधी तिला भेट.
झालं का? हा, गुड. नवरे, हे नवरे कुठे आहेत? हा, नवरे आत्ता होते, कुणाच ठाऊक गेले कुठे. नवरे, अहो, काही अर्जंट काम आहे का? हो, पण नवरे आहेत कुठे? बोला वहिनी साहेब. हो, कुठे होतात तुम्ही? मी केव्हाचा फोन लावते. मी जरा ते आपलं जुनं कपाट बघत होतो. दाभोळकर सरांना काही डिटेल्स पाहिजे त्यांच्या मागच्या टूर्सचे. बर बर, ते तुमचं काम झालं ना की अमितचं डेस्क जरा तांगडेला नीट करायला सांगा. म्हणजे कॉम्प्युटर सुरू करून घ्या आणि इंटरकॉम पण चेक करा. ठीक आहे. म्हणजे अमित परत येतोय? अमित परत इथे येणारच आहे, पण त्याचं तिकडचं काम झाल्यावर तो येईल. सध्या तिथे त्याचा चांगलाच जम बसलेला आहे, पण त्याची इथली जबाबदारी पार पडायला कुणाला तरी नेमायला हवं. सध्या सगळ्यांवरच कामाचं खूप लोड आहे ना, ते हनीमूनचं टार्गेट पण आहे, म्हणून कोणाला तरी नेमायला हवं. नवरे, ज्या 4 मुलांना आपण शॉर्टलिस्ट केलं होतं त्यांना उद्याच बोलवून घ्या. ठीक आहे. अरे वा, म्हणजे देव टूरच्या या आपल्या कुटुंबामध्ये नवा एक सदस्य जॉईन होणार तर, हो ना? हो. वा, मस्त. ए नंदिनी, मग आपल्याला आपला नेहमीचा नियम पाळायला हवा. कळलं कळलं. आदिती आणि जय, आता तुमची सुटका नाही. अरे, असं 100 किलोचं ओझं डोक्यावर ठेवल्यासारखं काय चेहरा केलाय? सुटका नाही म्हणजे तुम्हा दोघांना आता आम्हाला पार्टी द्यावी लागणार. पार्टी? हो आऊ, कारण जय आणि अदिती आता जुने होणार, सिनियर्सच्या कॅटेगरीत येणार ना, म्हणून. या ऑफिसमध्ये शेवटचे हेच 2 जण जॉईन झाले ना. ओ, बर बर, मग आता पार्टी हवीच. बाहेर कुठेतरी हॉटेलमध्ये नका देऊ पार्टी, घरीच करू. दिन्याच्या तुझ्या काकांच्या घरी करू पार्टी. वा, मग काय जय, तुला वेगळी पार्टी द्यायलाच नको. जय अगदी अदितीच्या घरच्या सारखाच आहे ना, म्हणून म्हटलं. एकच पार्टी होईल दोघांची, नाही का? गुड आयडिया रजनी. वहिनी साहेब, मी उद्याच त्या उमेदवारांना बोलवून घेतो. हो हो, उद्याच त्यांना बोलवून घ्या. मी स्वतःच भेटेन त्यांना आणि त्यांचे सगळे डिटेल्स बरोबर घेऊन यायला सांगा. चालू दे, तुमचं काम चालू दे. हे उत्तम, आपण ना पार्टीसाठी त्याच हॉटेलमध्ये जाऊ जिथे आपण नेहमी जातो. नाही नाही नंदिनी मॅडम, आता केतकर काकांकडे पार्टी करायची ठरली ना. नाही, पण ते ठरले कुठं ना अजून. आता पार्टी आहे, विषयावर चर्चा नको आहे. चला कामाला लागा.
नवरे अहो काय हो, ऑफिसच्या वेळात तुमचा सतत फोन वाजत राहतो. आणि काय हो, कुणाचा आहे फोन? फार महत्वाचा फोन आहे, कामाचा आहे. मी आलोच. काका काय ग? सगळ्या स्टाफचे डिटेल्स असतात आपल्याकडे. हो, आपण सगळ्यांची डिटेल्स मागवून घेतो. म्हणजे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ब्लड ग्रुप, बँकचे डिटेल्स. म्हणजे कसं माहिती का, काय होतं की आपल्याला समजा डायरेक्टली अकाउंट मध्ये जर पगार पाठवायचा असेल किंवा इन्शुरन्स काय काढायचं असेल तर तो उपयोग पडतो. पटकन सगळे डिटेल्स आपल्याकडे, प्रत्येक वेळी त्याकडे जा, फॉर्म घेऊन भरा त्याच्याकडनं, असं करायला. ओके काका, थँक्यू.